रवीला ताईंना मला वाटतं सगळेच आपण ओळखतो. माजी विरोधी पक्ष नेत्या त्या होत्या. त्यांच्या पक्षाचा आदेश जुमानून असते त्यांची उमेदवारी मागे घ्यायला महानगरपालिकेत गेल्या होत्या. पण तिकडे त्यांची भेट मिसेस आव्हाड यांच्याशी झाली आणि त्यांची चर्चा झाल्यावर आमची जी उमेदवार त्यांच्या समोर होती दीपा गावणताई, त्यांना आम्ही बोलवून त्यांना समजवलं की पक्ष बळकट करायचा असेल तर आपण माघार घ्या. आमच्या विनंतीला मान देऊन दीपाताईंनी त्यांचा फॉर्म मागे घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ताईंना पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली. म्हणजे ताई गेल्या होत्या मागे घ्यायला, पण आमच्या विनंतीला मान देऊन आमची पुरस्कृत उमेदवार म्हणून ताई आता या ठिकाणी उभी. हे काम खरं तर शिंदेच्या शिवसेनेने करायला हवं होतं, मात्र एक मोठेपणा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीने दाखवलेला आहे. नाही, असं आहे की इथे त्यांच्याकडे पण मागणारे लोक होते जे ऐकायला तयार नव्हते. मला असं वाटतं की ताईंना जे 14,000 मतांनी म्हणजे सर्वात मोठ्या मताधिक्याने मागच्या कोर्टात निवडून आलेल्या, त्यांचं तिकीट कापायला जर काही कारण असतील तर त्याच्याबद्दल मी नाही सांगू शकत, पण असा उमेदवार आम्हाला मिळणार नाही. आणि आम्ही असा विचार केला की ताई किंवा मुकुंद केणीशेठ बद्दल कोणीही सांगेल की खऱ्या अर्थाने कळव्यामध्ये जर राष्ट्रवादीचा पाठीचा मणका कोणी होता तर ते मुकुंद शेठ होते. त्यामुळे जेव्हा त्या आमच्याबरोबर यायला तयार झाल्या किंवा आम्ही त्यांना मागणी केली की तुम्ही आमच्याबरोबर या आणि त्या तयार झाल्या, तर ह्याच्यापेक्षा सुखाची घटना आमच्यासाठी होऊ शकत नाही. आणि त्याचा फायदा आम्हाला फक्त 23 मध्ये नव्हे तर 25 आणि 9 सगळीकडे त्यांच्या गुडविलचा फायदा आम्हाला होणार आहे. खरं म्हणजे मी सकाळी माघार घ्यायला गेलेली. पक्षाने आम्हाला सांगितलं मला माघारी मागे घ्या म्हणून मी मागेच घ्यायला गेलेली. पण रोताताई आणि मनोज प्रधान साहेबांनी मला सांगितलं का ह्या दीपा गावण तुमच्यासाठी माघार घेतात, तर ताई तुम्ही विचार करा. आणि मी खरंच विचार केला, कारण मुकुंद केणी साहेबांनी, स्वर्गीय मुकुंद केणी साहेबांनी जी कामं केलेली होती आणि त्यांना न्याय कुठेतरी द्यायला पाहिजे म्हणून मी माघार न घेता त्यांना पाठिंबा दिलेला. मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून आलेला होता. खरं तर शिवसेनेनं हा विचार करायला पाहिजे होता, तुम्हाला उमेदवारी द्यायला हवी होती, मात्र त्यांनी तुमची उमेदवारी नाकारली. मी 16,000 मतांनी 1 नंबरने निवडून आलेली असताना सुद्धा जर मला अशी डावलली जाते तर मला कुठेतरी विचार करावा लागला. म्हणून मी खरं म्हणजे आज साहेबांना पाठिंबा. मला वाटतं इथे जर मोठं मन कोणाचं असेल तर आपण दीपा गावण ताईंना ते श्रेय देऊया की एवढ्या चांगल्या एका विनिंग पक्षाची उमेदवारी त्यांच्याकडे दिली. पण कसं आहे माहितीये का की ताईने आणि मुकुंद शेठ तर होते, पण त्यानंतरही ताई आणि मंदारने खरोखर मतदारसंघासाठी खूप काम केलं. आणि अशा उमेदवाराला का डावललं गेलं वगैरे तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आम्ही काही बोलायचंय नाही. आम्हाला ठीक आहे, त्यांनी डिसिजन घेतलं. पण मग जेव्हा ताई माघार घ्यायला आला तेव्हा मग बहुतेक थोडं गावणताईंना पण असं वाटलं होतं. आणि शेवटी कसं असतं, कोणीही कायमचा शत्रू नसतो ना. राजकारण असलं तरी त्या शेजारणीत आहेत, एका गावामध्ये त्यांचा उद्बस आहे, त्यामुळे त्यांनी तो समजूतदारपणा दाखवला. आणि तर आता मला असं वाटतं की ताईंच्या, मंदारच्या, मुकुंद शेठच्या कामाचा फायदा यांना होणारच आहे. प्लस त्यांच्याकडे आमचंही गुडविल आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तर आपणही जे कोणी 23 नंबरचे वोटर असाल, मी आपल्यालाही अपील करते की तुतारी आणि जे काही चिन्ह उद्या ताईंना मिळेल, तर आतापर्यंत जो विकास आहे तो जर तुम्ही कळवेकर असाल तुम्हाला माहिती आहे, ह्याच्या पुढेही तो होतच राहणार आहे. आणि शेवटी पक्षीय राजकारणामध्ये निवडून येणं हे खूप महत्वाचं असतं. आता एक वेगळा प्रश्न आहे, 7 उमेदवार जे आहेत ते सत्ताधाऱ्यांचे विरोध या ठिकाणी निवडून आले आहेत. काल पोरा जर बघितलं तर आव्हाड साहेब असतील, मनसेचे नेते अविनाश जाधव असतील किंवा शहराध्यक्ष यांनी उठाव केलेला होता की जे काही अपक्ष उमेदवार असतील किंवा मनसेचे किंवा उभाटाचे उमेदवार आहेत त्यांचे ह्या ना त्या कारणास्तव अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. ह्या संपूर्ण प्रकाराकडे कसं बघतात? लोकशाहीचा विजय असतो. लोकशाहीच्या जागी मला वाटतं रोगशाही आता चालू झालेली, लोकशाही संपलेली आहे या ठाण्यात आणि कल्याण एवढं सांगतो.